अप्रतिम. नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं आपल्या चविष्ट आणि खास मालवणी सफरीत, जे की तुमची लाडकी खाद्य यात्रा म्हणजे स्वाद यात्रा. सो आज आपण घेणार आहोत कोकणातील मातीची, समुद्र किनाऱ्याची आणि घरगुती मालवणी मसाल्याची अफलातून चव, जे कोळंबी मसाला, चिकन सुक्का, क्रॅब मसाला, तांदळाची भाकरी, भात आणि सोलकढी, हे जे प्रत्येक मालवणाच्या घरी एकदम प्रेमाने बनवलेलं जातं, हे सगळं आपण आज चाखणार आहोत. सो चला, हीच मालवणी चव आपण एक्सप्लोर करूया आपल्या प्रतीक्षास किचनला, जे लोकेटेड आहे प्रभादेवीच्या मंदिराच्या एकदम ऑपोजिट. सो लेट्स गो. प्रतीक्षास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं शॉप जे आहे ना, ते 7:30 to 11 पर्यंत असतं. माझ्याकडे ऑल व्हरायटीज तुम्हाला अवेलेबल आहेत आणि माझं जे आहे ते प्युअर मालवणी आहे. तर तुम्हाला जर फूड सर्व करायचं असेल तर तुम्ही 7:30 to 11 मध्ये करू शकता. आणि माझ्याकडे ऑनली टेक अवे आहे आणि मी बड्डे या पार्टी सगळ्या ऑर्डर्स घेतो. माझा नंबर जो आहे मी खाली दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तुम्हाला जे अवेलेबल हवं असेल ते मी तुम्हाला देऊ शकतो अवेलेबल. तुम्ही नक्की या, आपल्या जेवणाचा आनंद घेऊ शकता. सो गाईज, तुम्ही बघू शकता आपलं मालवणी फूड इथे पूर्ण आलेलं आहे. किती साऱ्या डिशेस आहेत माझ्या टेबलवर. सो आपल्याकडे इथे फर्स्ट आहे मटन कुर्मा, सुका जवळा आहे, प्रॉन्स मसाला आहे, कलेजी मसाला आहे, चिकन मालवणी आहे, चिकन सुक्का आहे, स्क्विड मसाला आहे, देन गरम गरम वडे आहेत, भाकरी सुद्धा आहे. 3 प्रकारच्या भाकऱ्या आहेत. एक नाचणीची भाकरी, एक ज्वारीची भाकरी, एक तांदळाची भाकरी आहे. अँड देन चिकन मलाई बोनलेस बिर्याणी आहे. अँड देन आपल्या आजच्या ब्लॉगचा शो स्टॉपर सगळ्यात मोठा क्रॅब मसाला इथे आहे. आणि हे सगळं खाऊन झाल्यावर आपल्याकडे आहे थंडगार सोलकढी. मी ऍक्च्युली कन्फ्यूज झाली की स्टार्ट कुठून करू, पहिला चिकन खाऊ की मटन खाऊ की कलेजी खाऊ. पण माझं लक्ष जातंय या मोठ्या क्रॅब कडेच. पण मी ते आता नाही खाणार आहे, मी ते लास्ट साठी ठेवणार आहे. मी पहिला चालू करते गरम गरम वडे आणि चिकन सोबत. चला. अप्रतिम, खूप टेस्टी आहे. त्याचा जो ग्रेव्ही आहे त्याची ती एकदम स्पायसी आहे आणि त्यांनी रॉ ऑनियन स्टार्ट टाकलेले आहेत, त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप मस्त झालेली आहे. मी एक पीस सोबत ट्राय करते. वाव, चिकन खूप फ्रेश आहे आणि एकदम प्रॉपरली कुक्ड आहे चिकन. आणि जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज पण बघितला असाल तर तुम्हाला पर्सनली माहिती असेल की मला कोंबडी वडे खूप आवडतात. त्यामुळे मी जिथे जाते तिथे कोंबडी वडे हे नक्की ट्राय करते. हे पण मी 10 on 10 देईन. एक हायली रिकमेंड करेन की इकडे येऊन कोंबडी वडे नक्की ट्राय करा. कारण का ह्यांच्याकडे जे वडे त्यांनी दिलेले आहेत ते अस्सल मालवणी वडे आहेत. ते पण एकदम प्रॉपर कुक झालेले आहेत. इट्स नॉट म्हणजे कच्चे नाही आहेत किंवा असं जास्त ऑइली पण नाही आहेत. मी एक नोटीस केलं की वडे अजिबात ऑइली नाही आहेत. तर तुम्ही नक्की इथे येऊन वडे आणि चिकन सुक्का नक्की ट्राय करा, खूप मस्त आहे. नेक्स्ट मी मालवणी चिकन ट्राय करते. जबरदस्त आहे, एकदम घरगुती चव येते त्याला. त्यांनी स्पेशली घरगुती मसाले वापरून हे चिकन केलेलं आहे.
आणि त्यांनी स्पेशली हे कोकोनट म्हणजे मालवणी चिकन मोस्टली ओल्या कोकोनट मध्ये बनवलेलं जातं, तर त्याची टेस्ट हिट होते एकदम. हे पण स्पायसी आहे पण खूप मस्त आहे, एकदम होमली फील्स येतात ते खाऊन. आपल्या घरात जसं चिकन बनतं एकदम घरगुती चिकन सेम तसंच लागतं. क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही बॅलन्स केलेलं आहे त्यांनी, मस्तच आहे. सो मी आता भाकरी ट्राय करते. 3 प्रकारच्या भाकऱ्या आहेत त्यांच्याकडे. फर्स्ट ऑफ ऑल तर मला टेस्ट करायच्या आधी तुम्हाला मला भाकऱ्यांची साईज दाखवायची आहे त्यांची. तुम्ही बघू शकता इट्स बिगर देन माय फेस. किती मोठी भाकरी आहे, मीन्स 1 भाकरी मला असं वाटतंय सफिशियंट आहे एकासाठी, एवढी मोठी. आणि बाकीच्या 2 भाकऱ्यांची पण साईज सेमच आहे एवढी मोठी. मी आधी ज्वारीची भाकरी आणि मटण ट्राय करते. खूप टेस्टी. त्यांनी ना ह्याला कोलचं धुरी दिलेली आहे, दम दिलेला आहे, त्यामुळे तो स्मोकी फ्लेवर येतो एकदम त्याला. आणि मटन मेन शिजायला प्रॉपर पाहिजे, ते एकदम प्रॉपर शिजलेलं आहे, वेल कुक्ड आहे. आणि ती जी ग्रेव्ही आहे ती अप्रतिम आहे, एकदम टेस्टी आहे आणि एकदम बोलतात ना एकदम डॉमिनेटिंग आहे. म्हणजे मी मटन युजली एवढं नाही खात, पण मला ही ग्रेव्ही ह्याची खूप आवडली. मी आत्तापासून एक चालू करीन ही मटनची एटलीस्ट ग्रेव्ही खायला, एवढी मला आवडली. एकदम डिफरंट आहे टेस्ट. आणि तुम्ही मटनचे पीसेस पण बघू शकता, किती मोठे पीसेस आहेत मटनचे. आणि स्पेशली फॉर द मटन लवर्स जे मटन खातात त्याच्यासाठी हा तर खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो मटनचा. ते पण त्यांनी मला दिलेलं आहे खायला. मला तरी हे मटन एवढं आवडलंय. स्पेशली तुम्ही जे कोल्हापूरला जाऊन या कोल्हापुरी मटन जे स्पेशली आवडतं तुम्हाला, त्यांनी आता इथे येऊन मटन नक्की ट्राय करा. आणि गाईज हे जे मटन आहे धुरी दिलेलं दम दिलेलं स्पेशली, ते आय डोंट थिंक की आपल्या स्ट्रीटवर कुठेही मिळतं. और तुम्हाला हॉटेलला जाऊन खायची आता गरज नाहीये, तुम्ही इथे येऊन इझिली खाऊ शकता. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की म्हणजे तुम्हाला कसं वाटतं, टेस्ट आवडली की नाही आवडली, आणि तुम्ही इथे आलात तर अजून काय ट्राय केलं ह्याच्यासोबत हे मला नक्की सांगा. त्यानंतर गाईज मी चिकन खाल्लं, मटन खाल्लं. आता थोडं स्पायसेस सटल करायला मी सोलकढी पिते थोडी, ज्याच्यामुळे मी दुसरं एवढं सगळं आहे त्याची पण टेस्ट मला आली पाहिजे ना थोडी. खूप मस्त आहे, खूप रिफ्रेशिंग आहे आणि एकदम अशी तिखट आणि आंबट टेस्ट येते पिल्यावरच, त्यामुळे ते एकदम टेस्टी वाटतंय, एकदम रिफ्रेशिंग वाटतंय. सो नेक्स्ट मी ट्राय करणार आहे सुका जवळा. बरोबर, सुका जवळा, ते पण आपल्या स्ट्रीटवर. येस, इथे भेटतोय आता सुका जवळा आणि मस्त तांदळाची भाकरी, ते मी ट्राय करणार आहे आता. खूप मस्त आहे. त्या लोकांनी ह्याच्यात कांदा आणि टोमॅटो मध्ये हा जवळा केलेला आहे आणि त्यांनी कोकम सुद्धा टाकलेले आहेत, ज्याच्यामुळे त्याला थोडा टँगीनेस आलेला आहे आणि स्पायसी फ्लेवर आहे त्या जवळ्याचा. आणि त्याचा स्मेल येतो, कधी कधी काय होतं की जवळा आपण खातो त्याचा स्मेल येतो, त्यामुळे जास्त लोकांना खायला आवडत नाही. बट इथे मी जसं ट्राय करते ह्याचा स्मेल अजिबात येत नाहीये जवळ्याचा. आणि जवळा हा फक्त चकना मटेरियल नाहीये, मला आज कळालं की तो भाकरीसोबत खायला सुद्धा खूप मस्त लागतो. तर तुम्ही येऊन नक्की ट्राय करा. आता मी प्रॉन्स मसाला ट्राय करते. तुम्ही प्रॉन्सची साईज बघू शकता किती मोठी आहे ते. जबरदस्त आहे. प्रॉन्सची साईज तुम्ही बघितली किती मोठी होती ती, आणि प्रॉन्स एकदम फ्रेश आहेत. त्यांनी आय गेस टोमॅटो आणि कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये ते बनवलेलं आहे. एकदम स्पायसी आहे आणि ते टोमॅटोमुळे त्याला एक टँगीनेस आलेला आहे. एकदम झणझणीत लागतंय ते, खाल्ल्यानंतर हिट होतात त्याचे फ्लेवर्स.
अप्रतिम आहे, अप्रतिम. तुम्ही बघू शकता की प्रॉन्स त्यांनी खूप ह्यूज क्वांटिटी मध्ये टाकलेले आहेत आणि प्रॉन्सची साईज पण जसं मी बोलली की म्हणजे असं छोटे प्रॉन्स नाही आहेत, मोठे प्रॉन्स दिलेले आहेत. काय होतं की प्रॉन्सला पण एकदम वेगळा स्मेल येतो, तसाही स्मेल येत नाहीये, एकदम फ्रेश प्रॉन्स आहेत. तुम्ही इथे येऊन हे नक्की ट्राय करू शकता. नेक्स्ट मी कलेजी मसाला खाणार आहे आणि स्क्विड मसाला खाणार आहे. हे मी नाचणीच्या भाकरीवर ट्राय करते, कारण का नाचणीची भाकरी मी ट्राय नाही केली आहे. ग्रेव्ही थोडी स्वीट आहे ह्याची, म्हणजे जसं आधी जसं एकदम झणझणीत लागत होतं मालवणी मसाला, तसं हे थोडंसं स्वीट लागतं. आणि कलेजीचा पण तो एक रॉनेस येतो तो नाही येत आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, कलेजी खूप कच्ची राहते आणि त्याचा एक स्मेल येतो, ते अजिबात येत नाहीये. एकदम वेल कुक कलेजी आहे. यू कॅन ट्राय दिस हिअर. नेक्स्ट आहे स्क्विड मसाला. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. स्क्विड फिश घेतलेला आहे. व्हेरी टेस्टी. जसं मी बोलली सगळं झणझणीत एकदम. तेच ह्याची पण टेस्ट सेम आहे. आय गेस प्रिपरेशन सेम्स आहेत, मसाला पण सेम यूज केलेला आहे. एकदम स्पायसी आहे आणि स्क्विड जसं मी फर्स्ट टाइम खाल्लं, इट्स सम ऑफ टाईप ऑफ कोकोनट सारखं लागतं. ते थोडंसं रबरी, पण ते पण एकदम वेल कुक्ड आहे. खूप टेस्टी, मीन्स एकदम वेगळा टेस्ट येते त्याला. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला प्रॉपरली दाखवते ऍक्च्युली ते कसं आहे. इट्स लाईक अ फिश, लाईक चिकन फ्लेशचं कसं असतं तसंच वाटतंय. हे मोस्टली गोवन डिश आहे आणि मोस्टली हे हॉटेल्समध्येच भेटतं. हे फर्स्ट टाइम मी स्ट्रीटवर असं मेनूमध्ये वाचलंय आणि मी फर्स्ट टाइम स्ट्रीटवर खाल्लंय हे. सो त्या कम्पॅरेटिव्हली खूप टेस्टी आहे. आणि गाईज, जर तुम्हाला स्क्विड मसाला स्ट्रीटवर ट्राय करायचा असेल और फर्स्ट टाइम ट्राय करायचा असेल तर तो ट्राय करायला तुम्हाला तर माहितीच आहे कुठे यायचं आहे. ऑब्व्हियसली आपल्या प्रतीक्षा's किचनला. नेक्स्ट मी माझं फेवरेट चिकन मलाई बोनलेस बिर्याणी ट्राय करते. हा माहिती आहे, बिर्याणी हातानेच खाल्ली जाते. सो मी स्पून आधी तर साईडला ठेवते आणि हाताने त्याच्यावर ताव मारते. सुपर टेस्टी आहे. जो मसाला त्यांनी यूज केलाय, नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. जो मसाला आहे तो लिटरली राईसला डॉमिनेट करतोय. एवढा टेस्टी मसाला त्यांनी यूज केलेला आहे त्यात. मी पीस सोबत ट्राय करते. पीसेस ऑल्सो म्हणजे त्यांनी मलाईमध्ये असं कोटिंग केलेले आहेत पीसेस. वाव. जे पीसेस आहेत त्याला ऍक्च्युली स्मोकी फ्लेवर येतो खूप, त्याच्यामुळे राईसला तो एवढा एनहान्स करते ना ती टेस्ट. फुल ऑफ फ्लेवर्स बिर्याणी. खूप मस्त आहे आणि खूप पॉकेट फ्रेंडली आहे. माझ्या मते या प्राइसमध्ये बिर्याणी भेटणं ऑन द स्ट्रीट इज अ फेअर डील. तुम्ही नक्की येऊन ट्राय करू शकता आणि इट्स टोटली वर्थ. तुम्ही जेवढं पे करता ना, इट्स टोटली वर्थ. खूप खूप टेस्टी आहे. सो गाईज, सगळं माझं खाऊन झालेलं आहे. मी ज्यासाठी खूप एक्साइटेड होती ते मी आता खाणार आहे. क्रॅब मसाला. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही क्रॅबची साईज बघू शकता. इट्स सो ह्यूज. आय नो की क्रॅब खाताना मेस होणार आहे फुल, म्हणून मी ते स्पेशली लास्ट साठी ठेवलेलं खायला. बट ठीक आहे, मेस नाही झालं तर काय, क्रॅब खाल्ला. सो मी आता त्याच्यावर ताव मारणार आहे. थांब थांब थांब. आधी स्टेप 1, टू ईट अ क्रॅब. चलो, मी फुल रेडी आहे.
मी आधी टर्न करते. वाव. भरभरून पाणी आहे त्याच्यात. तुम्ही बघू शकता फ्लेश किती फ्लेश आहे. खेकडा खाल्ला ना की कोकणातील समुद्राची झणझणीत आठवण येते. मी नाही सांगू शकत किती टेस्टी आहे तो खेकडा. एकदम झणझणीत आहे, एकदम मसालेदार आहे. त्याचा फ्लेश एकदम फ्रेश आहे. स्पेशली आपण जेव्हा हे झणगा तोडतो त्यातलं जे पाणी असतं, नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. मला असं वाटतंय की म्हणजे ते कशासोबत भाकरी दिली आहे त्यांनी, भात दिलाय, पण ते कशासोबतच खायची इच्छा होत नाही. असं वाटतंय नुसता खेकडाच खाऊ, तो एवढा टेस्टी आहे. आणि गाईज मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे जे खेकडे आहेत ते आपल्या इथून घेत नाहीत, ते स्पेशली रत्नागिरीवर ना खेकडे मागवतात. पण ते मागून सुद्धा म्हणजे त्याला अजिबात वास येत नाहीये. तो खूप फ्रेश आहे आणि त्याची टेस्ट जी आहे नेक्स्ट लेवल आहे. मस्त पाऊस चालू झालेला आहे आणि मी मस्त गरम गरम खेकडा खाते. पाऊस नेहमी आपल्या व्लॉगच्या टाइमिंगला एकदम राईट टाइमला पडतो. जसं तुम्ही आधीचा व्लॉग जर बघितला असेल तर तेव्हा पण पाऊस एकदम राईट टाइमला चालू झालेला. आता पण एकदम राईट टाइमला पाऊस चालू झालेला आहे. तुम्ही जर इकडे येऊन गरम गरम खेकडा आणि भात आणि भाकरी खाल्लात तर तुमचं मन नक्कीच तृप्त होईल, ही माझी गॅरंटी आहे. इथे येऊन तुम्ही नक्कीच ट्राय करा. मी इवन आता हे थोडं स्टॉप करते आणि भाकरी आणि हे खाते. मन तर नाहीये, मला असं वाटतं हेच खावं, बट आय नीड टू टेस्ट इट. टू गुड. एकदम मालवणी चव आलेली आहे त्याला. आणि जे स्पाइसेस त्यांनी यूज केलेत एकदम होमली म्हणजे टेस्ट येते. जसं आपल्या घरी बनतो खेकडा तसाच एकदम प्रॉपर आहे, झणझणीत एकदम. हायली रिकमेंडेड. सो गाईज मी हे सगळं संपवते. माझी गँग सुद्धा बसलेलीच आहे मागे हे संपवायला. पण मला तुम्हाला अजून हेही सांगायला आवडेल की म्हणजे हे जेवण जेवढं सगळं चांगलं आहे ते इकडची माणसं पण तेवढीच चांगली आहेत. ऍक्च्युली इथे फक्त टेक अवे आहे, पण मला शूट करायचं होतं म्हणून ह्या इकडच्या दादानी आपल्या स्पेशली मला हे सगळं सेटअप करून दिलं. सो मला मनापासून असं वाटतं तुम्ही इथे हे जेवण ट्राय करा. मीन्स तुम्हाला कधीही ट्राय करायचं असेल टेक अवे करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यांना सपोर्ट करा टू इन्क्रीज देअर बिझनेस, ही माझी मनापासून तुम्हाला इच्छा आहे. आणि लोकेशन इकडचं टायमिंग्स मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तुम्ही ते चेक करू शकता. आणि तुम्ही जर इथे व्हिजिट करताय तुम्हाला टेस्ट कशी वाटली हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा, मला जाणून घ्यायला आवडेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बोलू आहोत. हा एक सेकंड, काय बोलतो? सॉरी परत एकदा सॉरी. चल ना बंद कर ना, मला क्रॅब खाऊ दे ना आता मनापासून. बंद झालं शूट.